ह्या व्हिडिओमध्ये आपण 3D ॲनिमेशनने या ग्रेनाइटचे वेगवेगळे सगळे पार्ट पाहूया. चला तर मग बघूया ग्रेनाइट कसं काम करतो ते मी तुम्हाला 3D ॲनिमेशनने दाखवतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण एकदम बेसिक लेवलपासून चालू करणार आहे. म्हणजे की पिन काढली, ब्लास्ट झालं, हे साध्या सोपी गोष्टी तुम्हाला माहिती असेल, पण आपण याच्या खूप डीपमध्ये जाऊन तुम्हाला सांगू शकतो. ग्रेनाइटच्या आतमधून बघितल्या गेल्या तर ग्रेनाइट खूप सायंटिफिकली काम करतं. तर सर्वात पहिले पाहू ग्रेनाइटमध्ये काय राहतं. ग्रेनाइटच्या आतमध्ये 80% एरिया एक्सप्लोसिव्हने भरलेला असतं, म्हणजे की विस्फोटक सामग्री. हे एक्सप्लोसिव्ह मटेरियल ग्रेनाइटच्या या भागातून मी आतमध्ये टाकू शकतो. याला फिलिंग होल असेही म्हणतात. आणि वाचलेल्या 20% एरियामध्ये ग्रेनाइटच्या सेंटरमध्ये हे केमिकल सर्किट असते, ज्याच्यामुळे ग्रेनाइट ब्लास्ट होत असते. होऊ शकतं की आपण समजू शकतो की सेफ्टी पिन काढल्यावर ग्रेनाइट ब्लास्ट होऊ शकतं, पण असे नाही आहे. ह्या सेफ्टी पिनचं कारण आहे की या स्ट्रायकर लेवलच्या या जागेवर थांबवून ठेवणे. सर्व खेळ या स्ट्रायकर लिव्हरचा आहे. हे कसं आपण बघूया. चला. ग्रेनाइटच्या सर्वात वरच्या बाजूला ही लोडेड स्प्रिंग असते, जे की या सेफ्टी पिनमुळे याच जागेवर थांबलेली असते. परंतु ही सेफ्टी पिन काढली गेली तर ही लोडेड स्प्रिंग फिरून जाईल. आता स्ट्रायकर लिव्हर सोबत बघूया. सेफ्टी पिन निघेल, स्प्रिंग गोल फिरेल. स्प्रिंगचा हा हिस्सा गोल फिरताना स्ट्रायकर लिव्हर दूर फेकले जाईल आणि ग्रेनाइट ब्लास्ट होऊन जाईल. जर का ग्रेनाइटला सही पद्धतीने पकडलं तर पकडलं तर सेफ्टी पिन निघू नाही शकत. सेफ्टी पिन काढायच्या पहिले ग्रेनाइटला सेकंड लिव्हरला एक हाताने टाईट पकडावं लागतं असं, आणि दुसऱ्या हाताने किंवा दाताने सेफ्टी पिनला काढून वेगळं केलं जातं. आता ह्या पोझिशनला आपण ग्रेनाइटला 100 वर्षे पकडलं तरी ग्रेनाइट फुटू शकत नाही, कारण स्ट्रायकर लिव्हर ग्रेनाइटपासून वेगळं झालेलं नाही आहे. जर आपण ग्रेनाइटला हवेमध्ये फेकलं तर हा ग्रेनाइट ब्लास्ट होईल. एक प्रकारे आपण स्ट्रायकर लिव्हरला दाबून धरलेलं होतं. जर का आपण फेकलं तर स्प्रिंग गोल फिरेल व स्ट्रायकर लिव्हरला दूर फेकेल. त्याच्यानंतर ग्रेनाइट ब्लास्ट होऊ शकतो. आता बघूया स्ट्रायकर लिव्हर ग्रेनाइटपासून दूर झाल्यावर ब्लास्ट होतो कसं काय. हे याच्यामुळे की जसंही स्प्रिंग फिरेल, हे निळ्या रंगाचं स्ट्रायकर होल्डर स्प्रिंग सोबत गोल फिरून जाईल आणि आपल्या जागेपासून सरकून जाईल. याच्याने स्ट्रायकर आपली जागा सोडून देईल आणि पूर्ण ताकदीने या परकशन कॅपला जाऊन ठोकले जाईल. पूर्ण ताकद म्हणजे काय. एक तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे की गुरुत्वाकर्षण बल, आणि दुसरं हे की स्ट्रायकर स्प्रिंग म्हणजे की हे लोडेड स्ट्रायकर स्प्रिंग आहे. ही पूर्ण ताकदीने उघडेल. जोरात स्ट्रायकर परकशन कॅपला ठोकले जाईल. याच्याने म्हणजे इग्निशन म्हणजे चिंगारी तयार होईल आणि ह्या केमिकलमध्ये आग लागली जाईल. हे एक स्पेशल टाईपचं केमिकल आहे. खास गोष्ट ही आहे की या केमिकलला डेटामीटरच्या पोचण्यासाठी 4 सेकंदचा टाईम लागतो, जे की हे ग्रेनाइट ब्लास्ट होण्याच्या टाईमला डिले करतं. त्यामुळे ग्रेनाइटच्या ह्या हिस्सेला केमिकल डिले असे म्हणतात. त्याच्यानंतर डेटोमीटरला आग लागल्या की डेटोमीटरमध्ये छोटा ब्लास्ट होतो, ज्याच्याने मेन एक्सप्लोसिव्ह केमिकल भरलेले असतं. त्याच्यामध्ये मोठा ब्लास्ट होतो आणि मोठ्या लेवलवर ब्लास्ट होतो. तर ह्या प्रकारे 4 सेकंद केमिकल डिलेचे आहे. 2 सेकंद बाकी प्रोसेसचे, जे की स्ट्रायकर लेवलच्या 6 सेकंदच्या डिले नंतर ग्रेनाइट ब्लास्ट होतो. ग्रेनाइटची आउटर कवरिंग नैतर शेल म्हणजे की हा एरिया स्फिरेटिक कास्ट आयरनने बनलेला असतं. स्फिरेटिक कास्ट आयरन म्हणजे कातेदार नैतर नुकीला कच्चा लोहा म्हणजे की लोखंड. तर स्फिरेटिक आयरनचा वापर केला जातो की ब्लास्ट झाल्यावर हे छोटे छोटे तुकडे या बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीसारखे दुश्मनच्या शरीरामध्ये घुसले गेले पाहिजेत, आणि जो ब्लास्टने नुकसान होईल ते वेगळंच आहे. ग्रेनाइट ब्लास्ट एरियामध्ये ग्रेनाइट ब्लास्ट 5 मीटर एरियामध्ये असलेल्या मनुष्यांची मृत्यू होणं हे अटल आहे, आणि 5 ते 10 मीटरच्या एरियामध्ये असलेल्या माणसांची अवस्था खूप खराब असते. खूप गंभीर घायल होऊ शकतात.
असं बघितलं गेलं तर ग्रेनाइट खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ज्या ग्रेनाइटची आपण गोष्ट करत आहेत हे सर्वात जास्त वापरलेलं ग्रेनाइट आहे. त्याचं पूर्ण नाव आहे टाइम डिले फ्रॅगमेंटेशन अँटी पर्सनल हँड ग्रेनाइट. ह्या ग्रेनाइटचे फायदे तर खूप आहे पण याचे नुकसान पण आहे. याचं सर्वात मोठं नुकसान हे आहे की दुश्मनाला टाइम भेटलं तर हे आपण फेकलेलं ग्रेनाइट तो आपल्याकडे वापस रिटर्न फेकू शकतो, कारण की हा ग्रेनाइट 6 सेकंदाच्या अगोदर फुटू नाही शकत. ह्या काट्यापासून दूर राहण्यासाठी दुसरं ग्रेनाइट आहे इम्पॅक्ट ग्रेनाइट. ग्रेनाइटमध्ये सेफ्टी पिन काढल्याच्या नंतर 6 सेकंदाच्या काही मॅटर नाही आहे. मॅटर आहे तर ठोकल्या गेल्याचं, म्हणजे की इम्पॅक्ट ग्रेनाइटला फेकल्यानंतर कोणत्याही वस्तूला ठोकल्या गेल्यावर हा ग्रेनाइट ब्लास्ट होतो.